जय हिंद मित्रांनो, पुरंदर करिअर अकॅडमी सासवडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एसएससी जीडी 2026 चा अंदाजे कटअप बघणार आहोत की फिजिकल, मेडिकल आणि फायनल किती जाऊ शकतो ते लक्षात घ्या। एसएससी जीडी 2026 सध्याची जागा आणि वाढल्यानंतरच्या जागा ह्या दोन्ही जागांना विचारात घेऊन आपण कटअपची हे करणार आहे, अंदाज लावणार आहे। तर लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी जागा किती आहेत ती बघूया। एसएससी जीडी ला महाराष्ट्राला एकूण 1092 जागा आहेत जनरल एरियाला मुलांसाठी। त्यामध्ये ओपन कॅटेगरीला आहे 492 जागा। किती ओपन कॅटेगरीला आहे? 492 जागा आहेत लक्षात घ्या। ओबीसी ला 301 जागा आहेत लक्षात घ्या। तुम्ही जर 2025 च्या जागा बघितल्या, 2025 च्या जर तुम्ही जागा बघितल्या तर 2025 ला तुम्ही बघू शकता इथं जागा किती आहेत। ओबीसी ला 580 जागा आहेत आणि सध्या 301 जागा आहेत, म्हणजे कितीने कमी आहेत वॅकन्सी? 270 280 ने वॅकन्सी कमी आहे सध्या। युआर ला किती आहे? 946। युआर कॅटेगरीला 946 वॅकन्सी आहे, कधी? 2025 ला आहे लक्षात घ्या। पण सध्याची कंडिशन बघितली तर सध्याच्याला वॅकन्सी भरपूर कमी आहे लक्षात घ्या। हे बघा, युआर कॅटेगरीला 492 आहे आणि मागल्या वर्षी किती होती? 946 का 950, म्हणजे जवळपास निम्मी म्हणू शकतो आपण, जवळपास निम्मी म्हणू शकतो। मग ह्याचा इम्पॅक्ट आपल्या फिजिकल कटअपवर होणार का? तर 100% होणार लक्षात घ्या। आता मी तुम्हाला सांगतो, जर सध्याच्या कंडिशन जर बघितलं तर फिजिकलचा कटअप हा अंदाजे तुम्हाला सांगतो ओपन कॅटेगरीचा जो फिजिकलचा कटअप आहे तो किती जाऊ शकतो? तर तो जाऊ शकतो 89 ते 93 च्या आसपास। जो फिजिकलचा कटअप आहे ओपन कॅटेगरीचा तो 89 ते 93 च्या आसपास जाऊ शकतो। जर ओबीसी म्हटलं आपण, ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर तो जाऊ शकतो अंदाजे 87 ते 90 च्या आसपास। ओबीसी कॅटेगरी किती जाऊ शकते? 87 ते 90 च्या आसपास। आता याच्या पाठीमागे कारण आहेत का? जरी पेपर अवघड गेला असाल, जरी या वर्षीचा पेपर अवघड असेल मागच्या वर्षीच्या कम्पेअर मध्ये, तरी लक्षात घ्या फिजिकलचा कटअप सध्याच्या वॅकन्सीला आहे असाच आहे। कारण का मागल्या वर्षी वॅकन्सी 53,000 होती आणि ह्या वर्षी वॅकन्सी किती आहे? फक्त 26,000 आहे। मागल्या वर्षी मी तुम्हाला फिजिकलचा कटअप सांगितलेला बघा अंदाजे, आणि एक्झॅक्टली तेवढाच गेलेला फिजिकलचा कटअप तुम्ही बघू शकता। 2025 ला जो कटअप गेला त्याच्या पाठीमागची ही कारण मी तुम्हाला दिलेली, ह्याचा पण व्हिडिओ मी टाकला युट्यूबच्या चॅनलवर। आणि 2025 ला मी सांगितलेला बघा की कटअप किती जाऊ शकतो 25 ला। युआर कॅटेगरीला 91.03, मी सांगितलेला 90 च्या आसपास, तेवढाच गेला। ओबीसी ला 90 लागला लक्षात घ्या। मी जो कटअप सांगितला तोच गेलेला होता। ह्या वर्षी पण मी तुम्हाला सांगतो की फिजिकलचा जो कटअप आहे तो ओपन आहे या वॅकन्सीला बरं का। सध्याची जी वॅकन्सी आहे ओव्हरऑल मिळून त्या वॅकन्सीला एवढा जाऊ शकतो, ओपन 89 ते 93 आणि ओबीसी 87 ते 90। आता तुमचं म्हणणं काय आहे की वॅकन्सी वाढेल का नाही? तर वॅकन्सी 100% वाढणार। कमीत कमी 50,000 प्लस वॅकन्सी जाणार ह्या वर्षी। का? कारण 2027 ला अग्निवीरची पहिली बॅच रिटायर होत्या, त्यामुळे पुढच्या वर्षापासून अग्निवीरचा कोटा एक सेपरेट येणार आहे। 50% आरक्षण प्रत्येक फोर्सला आहे। बीएसएफ, सीआरपीएफ यासारख्या मोठ्या वॅकन्सीच्या फोर्सला 50% आरक्षण दिलंय त्यांनी। मग त्यामुळे ह्या वर्षी मुलांना ते नाराज नाहीत करणार लक्षात घ्या। 45 ते 50,000च्या आसपास ह्या वर्षी वॅकन्सी येणार। मग तुम्ही म्हणाल की वॅकन्सी वाढल्यानंतर फिजिकलचा कटअप किती येईल? तर लक्षात घ्या मित्रांनो, जर वॅकन्सी वाढली तर ओपनचा कटअप जो ओपन आहे, ओपन कॅटेगरी, ओपनचा कटअप 83 च्या आसपास लागू शकतो, 83 ते 85 ओपन कॅटेगरीचा कटअप। आणि ओबीसीचा कटअप लागणार 80 ते 82 च्या आसपास वॅकन्सी इन्क्रीज झाल्यानंतर लक्षात घ्या। मी तुम्हाला फुल गॅरंटीने सांगतो, माझे विश्वास ठेवा मित्रांनो, मी पूर्ण अनालिसिस केले आणि फिजिकलचा कटअप लागल्यानंतर पण तुम्ही मला विचारा की बाबा नो कटअप जो सांगितला तेवढाच गेला का नाही। ह्या वर्षी वॅकन्सी वाढल्या, जर वॅकन्सी आपल्या जवळपास 45K प्लस जर झाल्या, 25,000 प्लस झाल्या, तर मी तुम्हाला सांगतो फायनल कटअप जास्तीत जास्त 104 च्या आसपास येऊ शकतो। 104 च्या आसपास 45,000 झाल्यानंतर 104 मी जास्तीत जास्त सांगतोय, त्याच्या खालीच राहणार कटअप ह्या वर्षी। कारण का सांगतो, मागल्या वर्षीपेक्षा 4 ते 5 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला मॉडरेट बघायला भेटलेत आपल्याला, आणि
तुम्ही पण बघितलं की तुम्हाला नॉर्मलायझेशन वेगवेगळं बघायला भेटले. लक्षात घ्या, जे आरडब्ल्यू कडे जे अंकित भाटींनी नॉर्मलायझेशन सांगितलंय, आरडब्ल्यूएन जे नॉर्मलायझेशन सांगितलंय तुम्हाला, नॉर्मलायझेशन लक्षात घ्या, तेवढे नॉर्मलायझेशन कुणालाच भेटणार नाही. कारण का आरडब्ल्यूएन फक्त 40,000 गुगल फॉर्म वरती त्यांनी तो नॉर्मलायझेशन सांगितले. पण लक्षात घ्या, रँक मित्राकडे ओरिजिनल डाटा आहे. का? कारण का त्यांच्याकडे URL पुट करायला लागते, तुमच्या आन्सर कीची लिंक पुट करायला लागते. आणि जवळपास एक सेकंड, हा, आरडब्ल्यू कडे किती डाटा होता? 40,000 होता. आणि रँक मित्राकडे किती डाटा आहे? आपल्या रँक मित्राकडे किती डाटा आहे एकूण? लक्षात घ्या, रँक मित्राकडे एकूण डाटा 3 लाख प्लस आहे. किती? 3 लाख प्लस डाटा आहे. 3 लाख प्लस डाटा आहे. आणि ह्यांनी जे नॉर्मलायझेशन सांगितलंय त्यांनी अॅक्युरेट सांगितलंय, लक्षात घ्या. हा, पण मी सांगतो, जी रँक मित्रांनी नॉर्मलायझेशन सांगितलंय त्याच्यात प्रत्येकानं +2 आणि -2 करा. का? कारण की ह्याचं जिवंत उदाहरण आहे. मागल्या वर्षीचा त्यांनी फिजिकलचा कट ऑफ सांगितलेला रँक मित्रांनो, ओपन कॅटेगरीचा तो सांगितलेला 88 ते 90 रँक मित्रांनो. आणि मागल्या वर्षी रँक मित्राकडे जो डाटा होता महाराष्ट्राचा तो कमी होता आणि एक्झॅक्टली एवढाच गेला. लक्षात घ्या, 88 ते 89 गेलेला सांगितलेलं त्यांनी आणि एक्झॅक्टली एवढाच गेला. ह्याच्यात फक्त +2 मार्क झाली आणि ओबीसी कॅटेगरीचा 90चा लागला फिजिकलचा डाटा रँक मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्या वर्षीचा पण ऍव्हरेज स्कोर त्याच लीडनं चाललाय. सध्या जर बघायला गेलं तर तुम्ही बघा, रँक मित्राकडे जो महाराष्ट्राचा ऍव्हरेज स्कोर आहे तो ऍव्हरेज स्कोर आता कितीचा आहे? 88.64च्या आसपासचा आहे. 88.64 हाय या वॅकन्सीला. लक्षात घ्या, ऍव्हरेज स्कोर किती? 88.64. मी म्हणतो ओपन कॅटेगरीचा ह्या वर्षीचा फिजिकलचा कटअप जास्तीत जास्त 90च्या आसपास जाऊ शकतो आहे या वॅकन्सीला. जर वॅकन्सी इन्क्रीज झाली, 45,000कडे गेली, 45,000कडे जर वॅकन्सी गेली तर तुम्हाला 100% गॅरंटी सांगतो, फायनल कटअप 2 अंकात येऊ शकतो. फायनल कटअप 2 अंकी लागू शकतो. त्याच्या पाठीमागे रिझन आहे, एक ग्राउंड वॅकन्सी इन्क्रीज, पेपर हार्ड, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की ग्राउंडवर होणार आहे. ह्या वर्षी पण 5 किलोमीटरची जी प्रोसेस आहे ती ग्राउंडवरच होणार. आणि महाराष्ट्रात फक्त एकच सेंटर आहे, पुण्याचं तळेगाव दाभाडीचं. लक्षात घ्या त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींचा जो कटअप आहे, फिमेल कॅटेगरी, लक्षात घ्या, त्यांच्या पण वॅकन्सी मागच्या वर्षीपेक्षा एकदम कमी आहेत. म्हणजे URला फक्त 40 जागा आहेत, ओबीसीला 26 जागा आहेत, EWS 11 जागा आहेत, SC 10 आणि ST 8 जागा आहेत. फक्त एकूण 95 जागा आहेत मुलींसाठी. लक्षात घ्या. आणि 2025 ला जर मुलांच्या जागा बघितल्या ह्या वर्षीच्या, तर ह्या वर्षीच्या मुलांच्या जागा तुम्ही बघा किती सांगितल्यात. ओपन कॅटेगरी 492, ओबीसी 301, EWS 111, SC 111 आणि ST 77. ह्या 2026 आत्ताच्या वॅकन्सी आहेत. आणि तुम्ही बघा मागल्या वर्षी 2025च्या वॅकन्सी बघा, तुम्हाला कळेल की किती फरक आहे. तरी सुद्धा कटअप कमीच राहणार. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं त्याचं रिझन काय आहे ते. हे बघा 2025च्या वॅकन्सी बघा, ओबीसीलाच 580 वॅकन्सी आहेत आणि URला 946 वॅकन्सी. एवढा फरक आहे मोठा. मग 100% तुम्हाला सांगतो, कटअप कमी जाणार का? तर 100% जाणार. वॅकन्सी वाढणार का? तर वाढणार वॅकन्सी. 100% वॅकन्सी वाढणार. लक्षात घ्या. आता पुढचं तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस सांगतो ह्याची काय ती. मी तुम्हाला मागल्या वर्षी फायनल कटअप पण सांगितलेलं, मी 2025चा फायनल कटअप सांगितलेला 105 ते 107 UR ओपन जाणार. पण मी असं पण सांगितलेलं ह्याच्यात +2 आणि -2 करून चाला. 107 मध्ये 2 ऍड केलं तर 109 ला फायनल गेलेला. प्रेडिक्शन आपलं राईटच होतं. लक्षात घ्या. या वर्षी पण मी तुम्हाला फुल गॅरंटीने सांगतो, जो आपला फायनल कटअप असणार आहे, आपला जो फायनल कटअप असणार आहे वॅकन्सी वाढल्यानंतर, तो कटअप जाणार ओपन कॅटेगरीचा 100 ते 104च्या आसपास. 100 ते 104. आणि मी जास्तीत जास्त सांगतो तुम्हाला, 104च्या वर फायनल कटअप अजिबात जाणार नाही. लक्षात घ्या. आणि जो ओबीसी कॅटेगरी आहे, तो ओबीसी कॅटेगरी 98 ते 102च्या आसपास फायनल कटअप राहणार वॅकन्सी वाढल्यावर. आणि आहे या वॅकन्सीला जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला सांगतो, आहे या वॅकन्सीला फायनल कटअप मित्रांनो 110 ते 112च्या आसपास राहील. हाय या वॅकन्सीला ओपन कॅटेगरी. आणि ओबीसी ह्याच्यातून -2 करा, एवढा राहणार. लक्षात घ्या. आणि
जो फिजिकलचा कटअप, आणि तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की फिजिकलची लिस्ट किंवा वॅकन्सी कधी वाढेल. फिजिकलची लिस्ट आणि नॉर्मलायझेशन व्हायच्या अगोदर जर वॅकन्सी वाढली तरच वाढेल. एकदा फिजिकलचा कटअप लागला तर त्यानंतर वॅकन्सी वाढेल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला हेच सांगतोय की ज्या मुलांना फिजिकल कटअप पेक्षा रॉ स्कोअर, नॉर्मलायझेशन सोडून सांगतोय मी, रॉ स्कोअर 10 ते 12 प्लस आहे तेवढे सेफ आहेत सगळे. आणि मागल्या वर्षी 18.5 मार्काची लीड होती ओबीसीला, फिजिकल कटअप पासून 18.5 मार्क वाढलेले फायनलला. या वर्षी पण 20 मार्काकडे काय जाणार नाही, पण जास्तीत जास्त सांगतो तुम्हाला मी +17 ते +20 एवढे मार्क धरूनच चाला. आणि ह्याच्या पुढच्या जर काही गोष्टी असतील म्हणजे पुढं किती कटअप लागेल, मेडिकलचा किती राहील, ह्या मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईन. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला किती मार्क आहेत, तुमचे प्रत्येकाचे मार्क मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला एक एक्झॅक्ट आकडा सांगेन की पुढे जाऊन फायनल किती लागू शकतो ती. कोणाला काही अडचण असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, तिथे तुम्ही मेसेज करू शकता. जय हिंद.